वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण इयत्ता 6वी विषय इंग्लिश नवीन अभ्यासक्रमानुसार 1.2 या लेसनचे भाषांतर बघणार आहोत. तर चला. द क्रो अँड द स्नेक. प्रथमतः आपल्याला वॉर्मअपचे क्वेश्चन्स आलेले आहेत. लुक ॲट द पिक्चर अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. जे काही प्राण्यांचे पिल्लांची नावं आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आता कॅटच्या पिल्लाला किटेन्स म्हणतात आणि डॉगच्या पिल्लाला पपी म्हणतात. ह्यांच्या पिल्लाला चिक्स म्हणतात आणि डकच्या पिल्लाला डकलिंग्स म्हणतात. डॉंकीच्या पिल्लाला अ फोल म्हणतात आणि वाघाच्या पिल्लांना कब्स असं म्हणतात. तर आता आपण जे काही 1.2 आहे द क्रो अँड द स्नेक भाषांतर बघूयात. लॉंग ॲगो देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज ऑन अ बनियान ट्री. खूप वर्षापूर्वी एका वडाच्या झाडावरती कावळ्याचं कुटुंब राहत होतं. दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट अँड मेड इट देअर होम. आणि त्यांनी त्या वडाच्या झाडावरती खूप सुंदर असं घरटं बांधलेलं होतं आणि ते त्याच्यामध्ये राहत होते. अ वीक कोब्रा लिव्ड इन द हॅलो ऑफ दॅट सेम ट्री. त्याच झाडावरती खालच्या बाजूस जो पोकळ भाग आहे त्या पोकळ भागामध्ये एक दुष्ट कोब्रा राहत होता, म्हणजे साप राहत होता. वन डे द क्रोज वेअर व्हेरी हॅपी ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स. एके दिवशी जो कावळा होता तो खूप आनंदी होता, कारण की ज्या लेडी क्रोने काय दिले होते, पिल्लांना जन्म दिला होता, म्हणजेच अंडे दिले होते. वन इव्हनिंग, मग एका संध्याकाळी दे फ्ल्यू आउट टुगेदर फॉर फूड. दोघंही अन्नाच्या शोधामध्ये खूप दूरवरती गेले. ड्युरिंग दॅट पिरियड, आणि त्या काळामध्ये किंवा त्या वेळेत द कोब्रा क्लाइम्ब अप द ट्री अँड एट द लिटिल वन्स ऑफ द क्रोज. जो साप होता त्या झाडामध्ये राहणारा तो वरती गेला आणि त्यांच्या घरट्यामध्ये जाऊन त्यांचे जे काही पिल्लं आहेत ते पिल्लं फस्त केली, म्हणजे खाऊन टाकली. नंतर आफ्टर अ फ्यू मंथ्स, काही महिन्यानंतर द लेडी क्रो लेड सम एग्स अगेन. पुन्हा त्या लेडी क्रोने अंडे दिलेत, म्हणजेच पिल्लांना जन्म दिला. दिस टाइम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. त्यांनी असं ठरवलं की आपण जास्त दूर अन्न शोधण्याकरता न जाता आपण आपलं लक्ष राहील एवढ्या दूरपर्यंतच जायचं आणि आपल्या घरट्याकडे लक्ष द्यायचं. मग ते तशा प्रकारे जातात आणि ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट, आणि लवकरात लवकर ते घरटं सोडतात. द वीक कोब्रा क्लाइम्ब द ट्री, आणि परत तो जो काही साप आहे, दुष्ट साप आहे, तो त्यांच्या घरट्यावरती पोचतो. रिच अप टू देअर नेस्ट, त्या घरट्यापर्यंत पोचतो. एट द लिटिल वन्स, आणि तिथं जे काही अंडे किंवा अंड्यातून बाहेर पडलेली पिल्लं आहेत ते तो खाऊन घेतो. लुकिंग ॲट दिस द क्रोज वेअर व्हेरी सॅड, आणि जे काही क्रोज आहेत, जो कावळा आहे, कावळ्याची फॅमिली आहे, ते बघत होते आणि त्यांना ते बघल्यानंतर खूप दुःख झालं, कारण की त्या कावळ्यांची पिल्लं म्हणजेच अंडे कोणी खाल्ले होते, तर त्या सापाने खाल्लेली होती. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड. जे लेडी क्रो आहे तिच्या पतीला म्हणाली, म्हणजेच कावळ्याला म्हणाली, इट हॅज बिकम अ डेंजरस टू स्टे हिअर. इथं राहणे खूपच धोकादायक आहे. डेंजरस मीन्स धोकादायक. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रेन फ्रॉम दिस वीक कोब्रा. आपण कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जाऊयात की जिथं कोब्रा नसेल किंवा तो दुष्ट साप नसेल तिथं. द क्रो रिप्लाइड, आणि जो कावळा आहे त्याने उत्तर दिलं, आय विल सून थिंक ऑफ समथिंग अँड प्रॉमिस यू दॅट वी वंट लॉस अवर बेबीज एनीमोर. मी त्यावरच विचार करत आहे. मी तुला वचन देतो की आपले जे काही पिल्लं आहेत ते पिल्लांचा प्राण गेला नाही पाहिजे, म्हणजेच कोब्राने खाल्ला नाही पाहिजे, अशी जागा मी शोधत आहे. द नेक्स्ट डे, नंतरच्या दिवशी द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. एक हुशार
कावळा जो आहे तो एक प्लॅन आखतो, आराखडा आखतो. ही फ्ल्यू टू अ नियर बाय लेक टू स्टील अ प्रिसियस ब्रासलेट. तो तलावाकाठी उडत असतो आणि त्याला एक प्रिसियस ब्रासलेट दिसते आणि तो ते उचलतो म्हणजे चोरतो. स्टेल मीन्स चोरणे. ही न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट्स टू बाथ. त्याला माहीत होतं की प्रत्येक दिवशी सकाळी जी राजवाड्यातील राणी आहे ती त्या लेकवरती आंघोळ करण्याकरिता येते तिच्या सैनिकांसोबत किंवा नोकरदारांसोबत. वेन नो वन वॉज वॉचिंग द क्रोज प्लग डाऊन. ज्यावेळेस त्या कावळ्याने म्हणजेच तो खाली डोकावला, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. प्लग डाऊन म्हणजे खाली डोकावणे किंवा खाली सूर मारणे. पिकअप द प्रिसियस ब्रासलेट इन हिज बेक. आणि त्याने त्याच्या चोचीमध्ये जे काही मौल्यवान ब्रासलेट होतं ते त्याने त्याच्या चोचीमध्ये उचललं. अँड स्टार्टेड फ्लाइंग स्लोली. आणि हळूहळू उडायला लागला. वन ऑफ द सर्वंट नोटीस इट अँड स्क्रीम लाऊडली. एका नोकराने काय केलं आहे, नोटीस केलं, अवलोकन केलं आणि तो ओरडायला लागला मोठ्याने. द क्रो फ्ल्यू स्विफ्टली अँड ड्रॉप द ब्रासलेट इन टू द हॉलो ऑफ अ बनियान ट्री. आणि त्या कावळ्याने हळूहळू तो उडत राहिला आणि त्याच्या चोचीमधलं जे काही ब्रासलेट आहे ते झाडाच्या बुंद्यामध्ये जे काही छिद्र होतं किंवा पोकळ भाग होता त्या पोकळ भागामध्ये टाकलं. कोणत्या झाडाच्या? वडाच्या झाडाच्या. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. आणि त्या झाडाच्या आतमध्ये त्या छिद्रामध्ये तो साप, कोब्रा नावाचा साप झोपलेला होता आणि तो अवेअरसुद्धा नव्हता. द गार्ड्स सॉ दॅट अँड पुल्ड आउट द ब्रासलेट टॅक्टफुली इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा. मग जे काही गार्ड आहेत, सैनिक आले आणि त्यांनी ते जे ब्रासलेट आहे त्या छिद्रामध्ये पडलेलं त्यांनी अतिशय टॅक्टफुली म्हणजे हुशारीने कोब्राला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बिंग न करता ते ब्रासलेट बाहेर काढलं. द ब्रासलेट वॉज रिटर्न टू द क्वीन. आणि ते ब्रासलेट त्या सैनिकांनी त्या राणीला परत केलं. द गार्ड्स चेस अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट विदाऊट हार्मिंग इट. आणि त्या गार्ड्सने तो जो साप आहे तो साप पकडला, त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत न करता आणि दूरवर जंगलामध्ये घेऊन गेले आणि त्या सापाला सोडून दिलं. देन द क्लेवर क्रोज लिव्ड हॅपीली. आणि नंतर जो काही क्लेवर हुशार कावळा होता तो आनंदाने राहू लागला. अँड डिड नॉट लॉस एनी ऑफ देअर चिल्ड्रेन आफ्टरवर्ड्स. आणि त्यानंतर त्याचे जे काही पिल्लं आहेत ते मृत्यू पावले नाहीत, कारण की तिथून जो कोब्रा होता तो जंगलात त्या सैनिकांनी नेऊन टाकलेला होता किंवा सोडलेला होता. आणि त्यांची पिल्लं कोण खात होता तर कोब्रा खात होता. तर मग आता या स्टोरीचं मॉरल काय आहे? मॉरल म्हणजे आपण पाहूयात बोध काय मिळतो. वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. कोणतंही संकट जर आलं तर आपण ते संकट अतिशय हुशारीने सॉल्व करायला पाहिजे, म्हणजेच प्रेझेन्स ऑफ माइंड. अ फेबल फ्रॉम पंचतंत्र. ही एक लोककथा आहे किंवा फेबल आहे, पंचतंत्रामधून हे घेतलेली आहे. आता वर बास्केट आहेत तुम्हाला दिलेले. हॉलो म्हणजे काय? विथ अ होल ऑफ एम्प्टी स्पेस ऑफ इनसाइड. म्हणजे झाडाच्या आतील भाग जो असतो पोकळ असतो. प्लग डाऊन म्हणजे जम्प सडनली विथ अ फोर्स. अचानकपणे जोरात जंप घेणे आणि उडणे. प्रिसियस म्हणजे अत्यंत मौल्यवान. स्विफ्टली मीन्स लवकरात लवकर मीन्स जलद. तर अशा प्रकारे आपण या लेसनचा जो भाषांतर आहे ते बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.